काही प्रात्यक्षिकं आहेत आणि ते लाईफ सेव्हिंगचे आहेत, जी आपल्याला रस्त्यात, घरात, दारात कुठेही उपयोगी पडतात अशी. आणि ती सादर करणार आहेत रेड क्रॉसचे सगळे व्हॉलंटियर्स. 20 मिनिटाचं हे प्रात्यक्षिक आहे आणि त्यानंतर कामानीचे प्रात्यक्षिक होईल. काही प्रात्यक्षिक बघणार आहोत की धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्याला स्वतःला आपण विसरत चाललो आहोत. काही टेक्निक्स अशा आहेत की कमी वेळामध्ये एखाद्या व्यक्तीला पूर्ण टॉप टू टोमध्ये म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत पण व्यक्तीला आपण इमोबलाइज करून डॉक्टरांपर्यंत नसून तर ओ टीपर्यंत घेऊन जाऊ शकतो. असे काही प्रात्यक्षिकांमधले काही आपण इथे बघणार आहोत. आता आपण सुरुवातीचा पहिला पाहूयात की आपल्यापासून सुरू करूयात. प्रथम उपचार आपण म्हणतो, बट प्रथम उपचार म्हणजे काय? कुणी सांगू शकेल का? प्रथम उपचार म्हणजे काय? डॉक्टर येण्या अगोदर किंवा ॲम्ब्युलन्स येण्या अगोदर दिला जाणारा उपचार म्हणजे प्रथम उपचार. बरोबर आहे. आज आपण इथे बघणार आहोत ते प्रात्यक्षिक काय आहेत की डूज अँड डोन्ट्स, म्हणजे ॲक्च्युली त्यावेळेला खरं काय केलं पाहिजे, त्याच्याने त्याचा जीव लवकर वाचू शकतो, हे आपण बघणार आहोत. सगळ्यात सुरुवातीत प्रात्यक्षिक दाखवत आहेत ते CPR, म्हणजे एखाद्याचं हृदय बंद पडलं तर त्याला कमी वेळेमध्ये किंवा झाल्या जर ती ट्रीटमेंट लवकर अर्ध्या तासाच्या आतमध्ये जर तुम्ही दिलीत, म्हणजे 30 मिनिटाच्या आत, तो विक्टीम रिवाईव्ह होऊ शकतो. अशा टेक्निकला काय म्हणतात? CPR. ठीक आहे. तर त्याचे टेक्निक्स कसे यूज करतायत ते तुम्ही बघा, मी इकडनं सांगेल आणि व्हॉलेंटियर दाखवतील. सुरुवातीला विक्टीम समोर पडला असेल तर सर्वात सुरुवातीला बघायचं की तिथे काही डेंजर आहे का, की त्याच्यावरती काय हार्मफुल आहे का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. काही पडू शकतं का, किंवा रोडच्या मध्येच आहे का, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, सेफ पोझिशनला त्याला आणावं लागेल आणि फ्लॅट सरफेसवरती. दुसरं उदाहरण जर आपण घेतलं तर मॅट्रेसवरती आपण CPR देऊ शकतो का, गादीवरती? तर ते पंप होईल का अगर कंप्रेशन करायचं आहे तर? नाही. तरी पण आपल्याला काय करावं लागेल, त्याला फ्लॅट सरफेसवरती कॅज्युअल्टीला घ्यावं लागेल. त्याच्यानंतर कॅज्युअल्टी आपल्याला रिस्पॉन्स करतोय का, है ना, म्हणजे आपल्याशी तो बोलतोय की नाही हे पण पाहायला लागेल. तर फक्त आपल्या त्याच्या खांद्यावरती 2 वेळा टॅप करायचं, कानाजवळ जायचं आणि थोडं लाऊडली म्हणजे थोडं जास्त आवाज काढून त्याशी बोलायचं की आर यू ओके, तुम्ही ठीक आहात, म्हणजे तुमचा आवाज त्याच्या ब्रेनपर्यंत पोचतोय का हे आपल्याला जाणवेल आणि तो त्याच्याने तुम्हाला काही साईन देईल. ठीक आहे. आता अशा व्यक्ती वेळेस अगर तुम्हाला तो व्यक्ती रिस्पॉन्ड करत नाही आहे, ह्याचा अर्थ तो व्यक्ती काय आहे, बेशुद्ध अवस्थेत आहे. आपल्याला मदतीचा हात घेणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्याला कॉल करावा लागेल. तर कुणाला कॉल करावा लागेल? 108. 108 हा टोल फ्री नंबर आहे की 20 मिनिटापर्यंत ॲम्ब्युलन्स आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. कॉल झाल्यानंतर त्याचे 2 प्रकारे पल्स चेक केली जातात. नाडी तपासणी आपण म्हणतो. एक असते रेडियल पल्स, बरोबर आहे, जे की आपल्या अंगठ्याच्या थोड्याशा वरच्या बाजूला तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल. आणि दुसरं असतं कॅरोटेड पल्स, जे आपल्या थायरॉइड आपण ज्याला म्हणतो त्याच्या शेजारीच पहा. रोज डेली आपण स्वतःची चेक केली पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला विक्टीमची चेक करता येण्या असा हवा असेल तर आपली स्वतःची रोज कमीत कमी 2 ते 5 सेकंद रोज डेली चेक केली पाहिजे, तर आपण दुसऱ्यांची चेक कर पाहू. ठीक आहे. अशा वेळेस जर ती पल्स नाही लागली, लगेच आपल्याला CPR अप्लाय करायचा आहे 18 सेकंदामध्ये 30 वेळा. आणि ते कुठे करायचं आहे, तर आर्मपीट म्हणजे आपण काखेपासून मध्यभागी येऊ शकतो. दुसरं आहे ते बघा, शेवटचं आपलं एक स्टर्नम बोन असतं, तिथे शेवटी ते 2 बोटं ठेवून तुम्ही एक हात ठेवू शकता. ठीक आहे. किंवा 2 निप्पलच्या सेंटरला हात पूर्ण स्ट्रेट ठेवावे लागतात. बघा आता व्हॉलेंटियर दाखवेल. हात एकदम स्ट्रेट आणि गुडघ्यांवरती बसायचं असतं आणि त्याच्यानंतर पूर्ण बॉडी वेट जो असतो कंबरेपासून ते हातापर्यंत, म्हणजे आपल्या हाताच्या मनगटापर्यंत तो पूर्ण बॉडी फेस पडला पाहिजे पूर्णपणे. ठीक आहे. आणि असे 30 वेळा कंप्रेशन करायचे 18 सेकंदामध्ये. आता व्हॉलेंटियर करून दाखवेल. ही प्रोसेस होती म्हणजे नेमकं काय होतंय, हार्टला कंप्रेशन होतंय. म्हणजे काय, हार्टपासूनचा रक्तपुरवठा जो ब्रेनला होतो तो बंद पडलेला आहे आणि ब्रेनपासूनचा हार्टपर्यंतचा जो रक्तपुरवठा आहे तो बंद पडलेला आहे. हे पंप केल्यामुळे काय होतंय, रक्तपुरवठा ब्रेनपर्यंत पोहोचतोय. म्हणजे नेमकं आपण काय करतोय, ब्रेनला ॲक्टिव्ह ठेवतोय, जो की ॲक्टिव्ह
ब्रेनला काय लागतं? फक्त रक्त लागतं, बरोबर. मग ते ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? कंप्रेशन्स करावे लागतात, म्हणजे छाती प्रेस करावी लागते. असं किती वेळा करणार? 18 सेकंदामुळे 30 वेळा आपल्याला छाती प्रेस करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एका पायाने शिफ्ट व्हायचं आहे, म्हणजे कुठे येणार? त्याच्या डोक्याजवळ. आणि त्यावेळेस कपाळाला खाली दाबायचं आणि हनुवटीला 2 बोटाने उचलायचं. ह्याच्याने ह्याला म्हणतात हेड टिल्ट चिन लिफ्ट. ह्याच्याने काय झाला? त्याचा एअरवे ओपन झाला. पडझीप वगैरे मागे पडते, श्वास घ्यायला त्रास होतो, मग आपल्याला त्याला ब्रिदिंग द्यायचं, म्हणजे आपण त्याला काय देतोय? ऑक्सिजन देतोय. असे 2 रेस्क्यू ब्रेथ त्याला द्यावे लागतात. त्याच्या फुफ्फुसामध्ये म्हणजे लंग्समध्ये आपण ऑक्सिजन देतोय. ठीक आहे. तर 2 ब्रेथ द्यायचे. आणि हे करत असताना हनुवटीला 2 बोटाने उचलल्यानंतर कपाळाला खाली प्रेस करायचं आणि 2 बोटाने त्याचा नाकपुडी बंद करायची आहे. ज्याच्याने जर तुम्ही ब्रिदिंग दिले तर नाकातून ते ऑक्सिजन बाहेर पडू शकतं. म्हणून नाकपुडी त्याची बंद करायची आणि 2 रेस्क्यू ब्रेथ द्यायचे. ठीक आहे. हे झाल्यानंतर परत एकदा पल्स चेक करायची. म्हणजे काय? त्याची नाडी परीक्षण आपण म्हणतो की नाही, ते परत एकदा तपासायची आहे. जर आली असेल तर त्याला एका रिकव्हरी पोझिशन म्हणतात, म्हणजे एका अंगावरती झोपावं लागतं जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही. अशा किती सायकल जर सपोज आली नाही तर परत तुम्हाला काय करावं लागेल? पंपिंग करावं लागेल. असे किती वेळा? तर 5 सायकल करावे लागतात मिनिमम, जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही. ठीक आहे. आता हे झालं ॲडल्टमध्ये, म्हणजे वय वर्ष 11 पासून पुढचे कुणालाही तुम्ही जर CPR करणार असाल तर हे 30 वेळा कंप्रेशन करायचं आहे. बट लहान मुलं असतात, म्हणजे वय वर्ष 2 वर्षापासून 1.5-2 वर्षापासून ते 11 वर्षापर्यंत, तर त्याला 20 वेळा कंप्रेशन करायचं आहे. ठीक आहे. एका हाताने. का तसं? काय कारण असेल? येस, फ्रॅक्चर होऊ शकतं. रिब गेजमध्ये फ्रॅक्चर होऊ शकतं, कारण की जास्त प्रेस जर पडलं तर रिब गेज म्हणजे आपल्या छातीच्या छापण्यामध्ये फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. आणि जर बेबी असेल, म्हणजे 1 वर्षाला खालील, इन्फंट्स म्हणतो आपण, बरोबर की नाही, अशा बाळांना 2 बोटाने कंप्रेशन करायचं असेल 20 टाईम. किती सेकंदामध्ये? तर 15 सेकंदामध्ये. ठीक आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण CPR एखाद्या व्यक्तीला आपण जीव वाचवू शकतो. मी जरूर एक एक्सपिरियन्स शेअर करू इच्छितो. एक व्हॉट्सअपवरती व्हिडिओ आला होता आणि कर्वेनगरच्या रोडवरती एक रिक्षावाले काका होते. त्यांनी 8 दिवसापूर्वी CPR टेक्निक हा एक व्हिडिओ पाहिला होता. आणि 8 दिवसानंतर अशी घटना घडली की त्यांच्या पॅसेंजरला हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या लगेच सिम्पटम्स लक्षात आल्यानंतर त्या काकांनी कर्वेनगरच्या फुटपाथजवळ शेजारी गाडी घेतली, बाजूला पार्क केली रिक्षा आणि त्याला फ्लॅट सरफेसवरती ठेवलं. 2 सायकलमध्ये ते विक्टीम रिवाईव्ह झाले. त्या काकांनी त्याच रिक्षामधून त्यांना सह्याद्री हॉस्पिटलला पोहोचवलं. त्यांची एन्जिओग्राफी झाली. एन्जिओग्राफीमध्ये 2 ब्लॉकेज निघाले आणि ब्लॉकेज झाल्या त्यांची एन्जिओप्लास्टी होऊन नेक्स्ट डेला त्यांना घरपोच पण केलं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या पुण्यामध्ये अशा घटना घडतायत, बरोबर की नाही. मग ह्या टेक्निक प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे. असे वर्ग रेड क्रॉस सोसायटी, स्कूल, कॉलेजेसमध्ये मोफत केल्या जातात आणि ह्याचे काही टेक्निक्स जे आहेत मुलांपर्यंत, कॉलेजच्या ग्रुपपर्यंत पोचले पाहिजे. पण प्रत्येक ग्रुपमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये सुद्धा जाऊन आम्ही हे ट्रेनिंग प्रोव्हाइड करत असतो. तर आता आपण दुसरं पाहूयात. आपण प्रश्न उत्तर आपण नंतर पाहूयात. आता आपण थोडं फ्रॅक्चरवरती किंवा एखाद्या व्यक्तीला चोकिंग झालं, म्हणजे लहान बाळ अगर खेळत असतं तर काही ना काही समजा कॉईन वगैरे अडकतो किंवा चॉकलेट अडकलं जातं. तर ह्याच्यात 2 प्रकार असतात, पार्शल आणि कंप्लीट. आता पार्शल काय की आता समजा आपला एअरवे विंडपाईप आहे, ज्यातून आपण श्वास घेतो, तो अर्धाच अडकला जातो. मग अशा व्यक्तीला आपण काय करायला सांगतो? उदाहरणार्थ, आपल्याकडे वेळ कमी म्हणून थोडासा फास्ट बोलतोय. ठीक आहे. तर पार्शल चोकिंगमध्ये बघा, आपण घास कधी कधी घशात अडकतो, काय करतो आपण नेमकं? जोरात खोकतो की नाही, है ना? खोकतो. त्याच्याने तो घास परत तोंडामध्ये येतो, तो घास काढतो आणि आपण बाजूला ठेवतो आणि दुसरा घास खातो. म्हणजे हे झालं पार्शल चोकिंगमध्ये. मग अशा व्यक्तीला काय करायला सांगायचं आहे? कफिंग म्हणजे खोकला करायला सांगायचं आहे. जोरजोरात खोकला करायला सांगायचं आहे, ते निघून येईल. ठीक आहे. पार्शल चोकिंगमध्ये ज्या व्यक्तीला चोकिंग झालं आहे त्याचा घोगरा आवाज येईल. म्हणजे एखादा व्यक्ती घोरतो कसा येतो ना, तसं तो बोलण्याचा प्रयत्न करायचा तर घोगरा आवाज येण्याचा प्रयत्न असेल. बट जर कंप्लीट असेल, पूर्ण कंप्लीट, तर अशा केसमध्ये काय करावं लागेल? तर आता व्हॉलेंटियर दाखवतील. ह्याला ॲब्डॉमिनल थ्रस्ट किंवा 2 आपले स्कॅपुला बोन असतात, पाठ म्हणतो की नाही, त्याच्या मध्यभागी 5 वेळा प्रेस करायचं. ब्लोज द्यायचे 5 टाइम्स.
आणि दुसरी जी हेमलिक प्रोसिजर जी आहे ह्याला आपण ॲबडॉमिनल थ्रस्ट पण म्हणतो. बघ आपल्या छातीच्या थोडंच खाली जिथे इथे शेवटी हार्ड लागतं त्याच्या या ठिकाणी पूर्ण हात मागे जाऊन ह्याच्याने आपल्याला 5 ब्लोज द्यायचे. इनसाईड अपवर्ड, इनसाईड अपवर्ड असे 5 वेळा करायचे. असे सायकल किती वेळा करायचे? 5 वेळा. ह्या केसमध्ये जर निघालं नाही तर काय सिव्हिअर आहे, तुम्ही कॉल 108ला करणं भाग आहे. ठीक आहे, आलं लक्षात. आता आपण काही प्रात्यक्षिकामध्ये फ्रॅक्चर्स आपण पाहूयात की एखाद्याला डोक्यामध्ये लागलं असेल, म्हणजे एखाद्या आपण एक चित्रपटामधलं एक उदाहरण घेऊयात की बघा हिरो विलन किंवा हिरो विलनला डोक्यामध्ये मारतो, बरोबर की नाही, डोक्यामध्ये. तर अशा वेळेस कधी कधी आपलं जे डोकं असतं त्याच्यामध्ये पिचकलं जातं, मोडत नाही, तर त्याला म्हणतात डिप्रेस फ्रॅक्चर. म्हणजे जर एखादी तुम्ही बॉटल घेतली त्याला प्रेस केलं तर ती मोडते का हो? नाही ना, पिचकली जाते. मग अशाच प्रकारे आपल्या स्कलमध्ये होण्याची शक्यता आहे. ज्यावेळे स्कॅल्पमध्ये होण्याची शक्यता आहे, ज्यावेळी असं काही असेल तर त्याला डोक्याचं हेड इंजुरीसाठी कशा प्रकारे बँडेज करायचं असतं. हे जे तुम्ही कापड पाहताय ह्याला म्हणतात ट्रँग्युलर बँडेज, किंवा जर खूप सोप्या भाषेत म्हणालात तुम्ही तर हे मांजरपाटचं कापड आहे. कुठलंही कॉटन कापड जर तुम्ही घेतलं 90 सेंटीमीटरचं तुम्ही घेतलं, एक पन्ना असतो त्याच्यामध्ये जर तुम्ही घेतलं त्याला मधून कट केलं तर तुमचे 2 बँडेजेस बनतात. तर अशा प्रकारे आता व्हॉलेंटियर तुम्हाला डोक्याला जर इजा झाली असेल तर सपोर्ट करण्यासाठी, किंवा ब्लिडिंग सिव्हिअर आहे, तुम्ही त्याला प्रेशर अप्लाय करून त्याच्यावरती गॉस पीस आणि ड्रेसिंग केल्याने त्याच्यावरती हे जर बांधलं तर अजून प्रकारे चांगल्या प्रकारे सपोर्ट करू शकतो. किंवा फोरहेड इंजुरीसाठी सुद्धा तुम्ही हे अप्लाय करू शकता. सोप्या पद्धत आहे. 3 एंड असतात, त्याला आपण सोप्या भाषेत म्हणालात की अ ब क, 2 एंड अ आणि ब समोरच्या बाजूला, क वाला जो भाग असतो मागे. मागे कुठे करायचं नेमकं? तर मागे सगळ्यांनी बघा इकडे बॅक साईडला थोडासा असं गड्ड्यासारखं असतं, बरोबर की नाही, थोडा खड्डा आहे ना, त्या भागामध्ये ते क्रॉस करावं लागतं, समोर येऊन बांधावं लागतं. ठीक आहे. आता दुसरंवाला अजून एक आहे जॉ बँडेज, किंवा बघा लहान मुलं खेळत असताना कधी कधी हा भाग निखळतो है ना, इथून निखळतो. ॲक्सिडेंट केसेसमध्ये सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला हेल्मेट घालून सुद्धा ॲक्सिडेंट होतात, जेव्हा खूप प्रेशर अप्लाय होतो इकडनं तर हा भाग निखळतो. तर त्याला फक्त सपोर्ट करण्यासाठी याला आपण जॉ बँडेज असं म्हणतो, ते आता दाखवतील. हनुवटीवरती ठेवायचं आहे, हनुवटीवरतीच ठेवणं खूप गरजेचं आहे. जर थोडं जरी मागे गेलात तर बघा इथे सॉफ्ट पार्ट आहे, इथे त्रोत होण्याची शक्यता असू शकते, तर ते हनुवटीवरती ठेवायचं आहे. हे तुम्ही स्वतःला जरी झालं तरी तुम्ही हे बँडेज टाय करू शकता. त्याच्यानंतर इकडे आता हे झाल्यानंतर आपण बघूयात मोस्ट ऑफ ए फ्रॅक्चर स्पोर्ट्समॅन किंवा कुठे जरी पडलो तरी आपण हाताला क्लोज फ्रॅक्चर होतं, आतल्यात हाड मोडतं, हो की नाही. आपल्याला बघा सर्जिकल शॉपमधून डॉक्टर्स ज्यावेळेस प्लास्टर टाकल्यानंतर ठेवतात जोळी करायला, तर हे ट्रँग्युलर बँडेजने किती सोप्या पद्धतीत आपण बँडेज टाय करू शकतो ते आता आपण बघूयात. स्लिंग बँडेज. सुरुवातीला ज्या हातामध्ये लागलेला आहे तो हात अशा 90 अंशाच्या कोनमध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने त्याला सपोर्ट करायला सांगायचं. का बरं? तोपर्यंत तो ओरडणार नाही आणि फ्रॅक्चरमध्ये वेदना जास्त होतात. आणि त्याच्यानंतर मग ट्रँग्युलर बँडेज घ्यायचं आहे. ए वाला जो पॉईंट आहे अ आपण म्हणूयात, तो त्याच्या डाव्या खांद्यावरती ठेवायचा आहे. ब जो आहे तो खालच्या बाजूला असेल आणि जो क आहे ज्या हातामध्ये लागलेत एल्बो त्या साईडला असेल. ठीक आहे. आणि ज्या वेळेला आपण दुसरा हात काढायला सांगू, काढल्यानंतर त्याच्या उजव्या खांद्यावरती तो पॉईंट जो बी वाला पॉईंट आहे तो वरती घ्यायचा आणि बांधायचा. सोपं आहे. अशा प्रकारे आपण करू शकतो. हा भाग झाला सपोर्ट.
फ्रॅक्चर्समध्ये दोनच गोष्टी तुम्ही करू शकता, मग तुम्ही कुठल्याही पद्धतीत करू शकता. दोनच गोष्टी करायच्या. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे सपोर्ट, आणि दुसरा तो भाग इमोबलाइज. म्हणजे काय? म्हणजे तो भाग पॅक करणे, ज्याच्याने त्याला वेदना होणार नाही. ज्या ह्या टेक्निक्स तुम्हाला दाखवले जात आहेत, आम्ही प्रात्यक्षिक ज्यावेळेस दाखवतो आणि कधी अशा घटना घडतात, मी माझ्या डेली रुटीनमध्ये भरपूर लोकांना अशा वेदना, माझ्या गाडीमध्ये कमीत कमी 5 ट्रँग्युलर बँडेज असतात. ससूनमध्ये कमीत कमी मी एक 15 ते 20 पेशंट असे कॅज्युअलिटीज घेऊन गेलो आहेत. ऑपरेशन थिएटरपर्यंत प्लास्टर टाकण्यापर्यंत ते काढलं नव्हतं. अशा इतक्या सुंदर टेक्निक्स आहेत. ह्या इझिली जरी तुम्ही आत्ता पाहताय आणि जर तुम्हाला करायचे आहेत तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता, किंवा सोप्या पद्धतीत जर बघितलं तर आज सगळेजण स्मार्टफोन यूज करतात, पण स्वतःला खराच प्रश्न विचारला पाहिजे की आपण स्मार्टफोन यूज करतो का? हो की नाही? ट्रँग्युलर बँडेज विथ स्लिंग, स्ट्रँग्युलर बँडेज विथ हेड बँडेज, असं जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला ह्या टेक्निक्स कशा पद्धतीत बांधायचं तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता आपण थोडंसं कॅरिंग टेक्निक्स बघूयात. मी आता सपोज हे सगळे आपण प्रात्यक्षिक बघितलं की बांधण्यात कशा प्रकारे बांधायचं आहे, पण एखाद्या व्यक्तीला कॅज्युअलिटीला कसं हँडल करायचं, हो की नाही? खूप काही अशा टेक्निक्स आहेत. 4 हँड सीट आपण आता बघूयात. म्हणजे 4 हातांच्या साह्याने एखाद्या विक्टीमला कमीत कमी आपण 100 ते 200 मीटरपर्यंत आरामात घेऊन जाऊ शकतो. त्याला म्हणतात कॅरिंग टेक्निक्समध्ये 4 हँड सीट, 2 हाताने, 2 फर्स्ट एडर आणि 1 कॅज्युअलिटी असेल तर. व्हेरी गुड. झाले? हँडलॉक. ह्या पोझिशनला आपण हनुमान पोझिशन म्हणतो, कारण की एका पायावरती बसायचं असतं. एकपेक्षा जास्त मदत करते असल्यानंतर कधी पण कॉर्डिनेशन खूप महत्त्वाचं असतं. जर त्या दोघांमध्ये जर कॉर्डिनेशन नसेल तर काय होऊ शकतो? तिघांनाही इंजरी होऊ शकते. म्हणून एकपेक्षा मदत करते जास्त असेल तर त्यावेळेला काय करायचं आहे? कॉर्डिनेशन. आता ज्या पद्धतीत ते बसलेत त्यांना प्रोसिजर अशी माहिती आहे की 1ला रेडी व्हायचं आहे, दुसऱ्या पोझिशनला आपण जाणार आहोत. 2ला 2 पायावर यायचं आणि 3ला लिफ्ट करायचं. दोघांपैकी एक जण कमांड देतो आणि तो फॉलो करतो. बघितलं? हे कॉर्डिनेशन जर प्रॉपरली असेल, एकपेक्षा जास्त व्यक्ती असेल तर त्याला लिफ्ट करायला सुद्धा सोपं जाऊ शकतं. आता आपण याच्यानंतर बघूयात पिकअप बॅक. म्हणजे आपण शाळेमध्ये शक्यतो लहान मुलांमध्ये आपण शर्यती घेतो, त्याला आपण साखरेचं पोतं म्हणतो, बरोबर की नाही? पण अशा पद्धतीत सुद्धा कॅज्युअलिटीला आपण उचलून घेऊ जाऊ शकतो. खूप सोपी टेक्निक आहे, पण ह्याच्यामध्ये काय गोष्टी चुकीच्या होतात हे खूप जाणणं गरजेचं आहे. पिकअप बॅकमध्ये बघा, दोन्ही त्याच्या खांद्यावरती आपण हात ठेवतो, पण जर सपोज पेशंट अनकॉन्शियस झाला, म्हणजे का बेशुद्ध अवस्थेत चालला, तर काय होऊ शकतो? तो त्याला घेऊन पडू शकतो. मग एक हात जो असतो एका खांद्यावरून येऊ शकतो. मॅडम पुढे या इकडे, माझ्या ह्याच्यावरती हात ठेवा. एक हात इकडनं घ्यायचा पूर्ण आणि ह्याला दुसरा त्याच्या 4 हँड पासून लॉक करायचा आणि मग उचलायचं. ठीक आहे? आलं लक्षात? लोक धरताना अशा प्रकारे धरतात, बरोबर की नाही? तर तसं न धरता आपल्या मनगटाला धरलं तर इथे ग्रीप मिळते आपल्याला आणि होल्ड होतो व्यवस्थित हात. तर एक कुठे? एक खांद्यावरून, दुसरा त्याच्या 4 आर्म पासून. बघा किती सोप्या पद्धतीत. म्हणजे तो पडला जरी त्याला लागू शकतं का? नाही. आता आपण स्ट्रेचर कसं तयार करतात, बरोबर की नाही? स्ट्रेचर तुम्ही घरामध्ये पण एखाद्या कॅज्युअलिटीला रिक्षापर्यंत किंवा गाडीपर्यंत किंवा ॲम्ब्युलन्सपर्यंत घेऊन जाता, किंवा हॉस्पिटलमधून आणल्यानंतर सुद्धा करतात. पण आपण अशी एक टेक्निक बघूयात, रोपच्या साहाय्याने सुद्धा आपण स्ट्रेचर तयार करू शकतो. बट हे स्ट्रेचर ज्या वेळेस तुमच्याकडे खरंच काही उपकरणं नसतील, म्हणजे ब्लँकेट नसेल, काही नसेल, म्हणजे तुम्ही ट्रेकिंगला जाता, बाहेर फिरायला जाता, तर रोप तुमच्याकडे अवेलेबल असेल तर रोपच्या साहाय्याने सुद्धा एखाद्या व्यक्तीला किती सोप्या पद्धतीत आपण त्याला कॅरी करू शकतो. स्मूथली, एकदम जेंटली कसं कॅरी करतात ह्या टेक्निक हे मुलं आता दाखवतील. नाही नाही गरज, ठीक आहे ते. आणि मानेला सपोर्ट देण्यासाठी तुमच्याकडे सपोज त्या वेळेमध्ये अगर जॅकेट असेल, टी शर्ट असेल, ओढणी असेल, काही असेल, त्याला मानेजवळ सपोर्ट देणं गरजेचं आहे. दे ना हे पण दे.
दे दे. जसं मी मगाशी सांगितलं की एकपेक्षा जास्त मदत करते असतील तर ह्याच्यामध्ये सुद्धा कॉर्डिनेशन खूप महत्त्वाचं असतं, बरोबर की नाही. तर आता सेम ज्या पोझिशनमध्ये ते बसलेत त्याला म्हणतात हनुमान पोझिशन. एका पायावरती बसलेले आहेत, एकला ते रेडी होतात दुसऱ्या पोझिशनला जायला, म्हणजे ते सगळे सतर्क होतात एक नंबर बोलल्यानंतर. दोनला दोन पायावर येतात आणि तीनला लिफ्ट करतात. त्यांचे हात बघा, पाय बघा कशा प्रकारे ते वरती जातात आणि कशा प्रकारे खाली जातात. म्हणजे जी मुवमेंट असते ती जर तुम्ही प्रोसिजर वाईज जर ह्या 1 2 3 ज्या मेथडनी गेलात तर कॅज्युअल्टीला उचलायला काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही. ह्याच रोपवरती महिला वर्गांनी 135 kgचे एक आमचे सेक्रेटरी होते औरंगाबादचे, त्यांना ह्या रोपवरती कॅरी केलं होतं सोप्या पद्धतीत. अशी टेक्निक आहे, फक्त कॉर्डिनेशन खूप महत्त्वाचं लागतं. आता बघा ह्यामध्ये हे मुलं कशी दाखवतील. घेऊन जाऊ शकतो. आता मला सांगा, रोप आहे, समजा अशा काळामध्ये रोप जरी नसेल तर तुम्ही काय करू शकता. ओढणी असते, बरोबर की नाही, साडी आहे, चादर आहे. तर अशा टेक्निक्स तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त जाऊन मी तुम्हाला सांगतो काही इम्प्रूवाइज टेक्निक आपण त्याला म्हणतो, ते आत्ता मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. समजा एखाद्याला हातामध्ये फ्रॅक्चर आहे, तुमच्याकडे बँडेज नाही आहे. आता ह्या व्हॉलेंटियरनी फुल शर्ट घातला, ठीक आहे. हे सगळं शक्यतो डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतं. ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात डिझास्टर होतं त्या जी साधनं आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार आपण हे करण्याचा प्रयत्न करतो. तर बऱ्याच जणांना म्हणजे जेव्हा डिझास्टर होतं तेव्हा फ्रॅक्चरचे, ब्लिडिंगचे, वुंड्सचे बरेचसे आपल्याला कॅज्युअल्टीज मिळतात. आता हे आहेत सिंपल आयडिया आहे. तर याच्यात हात ठेवला, झालं का. एक शर्टाचं बटन काढा, इथे ठेवा, ह्याचा हात इमोबिलाइज पण करू शकतो. दुसरं, त्याच्यानंतर फुल शर्ट घातलेला आहे, हा हात पण तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता, एक बटन काढून इकडे बांधू शकता, ठीक आहे. आता हे बटन ह्याच्यापेक्षा अजून सुंदर प्रकारे आपण काय करू शकतो. आता हे बटन आहे, ह्याचं काज फिरवा, वरच्या बाजूला काजं असतं, इथे लावून टाका. झालं. इमोबिलाइज करता येतं आणि ॲम्ब्युलन्सपर्यंत तरी पोहोचवता येतं. तुम्ही अजून एक प्रकारे काय करू शकता, त्याला इमोबिलाइज पण करू शकता. एक शर्टाचं बटन काढा, इकडे बांधून टाका. जर लेफ्ट हँड नसेल तर काय करता येईल, इथलं बटन आणि त्या हातातलं काजं वापरू शकता. याला म्हणतात इम्प्रूवाइज टेक्निक. बेल्ट असतो, बरोबर की नाही, बेल्ट आहे, बेल्टचा वापर सुद्धा आपण करू शकतो, ठीक आहे. रोल केला, वरती घेऊन गेलो, लावून टाकलो. हे पण कधी करायचे सर, थँक्यू सर. ज्या वेळेस तुमच्याकडे बँडेज अवेलेबल नाही. पण शक्यतो प्रत्येकाने हे 2 बँडेज तरी ठेवले पाहिजे ॲटलिस्ट गाडीमध्ये, कारण खूप अशा घटना घडतात आणि लोकांना मदत करावीशी वाटते पण करता येत नाही किंवा टेक्निक्स माहिती नसतात. हे टेक्निकसाठी आम्ही असे वर्ग खूप स्कूल कॉलेजेसमध्ये आम्ही चालवत असतो. तर ह्याच्यामध्ये जरूर सहभाग घ्या. आपला तिथे खूप मोठ्या प्रमाणात मुलं सगळं तिथे डेमॉन्स्ट्रेशन वगैरे दाखवत आहे. 23 नंबर. प्रश्न असेल तर तुम्ही आता विचारू शकता. काही प्रश्न आहेत? हां, आमचा स्टॉल 23 नंबर आहे आणि तिथे जरी तुम्हाला काही विचारावं असं वाटलं, भेट द्यावीशी वाटली तर नक्की द्या. फर्स्ट एड ट्रेनिंग आम्ही स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये राबवतो, कॉर्पोरेटमध्ये पण राबवतो, त्या नक्की या. थँक्यू. रेडक्रॉस संस्थेचं ट्रेनिंग कॉर्पोरेट्समध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये, हाऊसिंग सोसायटीमध्ये सगळीकडे आम्ही देत असतो. आणि उद्देश एकच असतो की प्रथमोपचाराचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा आणि रस्त्यामध्ये जे अपघात होतात किंवा घरामध्ये जे अपघात होतात त्या ठिकाणी जास्तीत जास्त चांगली मदत देण्याची सगळ्या नागरिकांना सवय लागावी. पुण्यामध्ये असे काही तरुण मुलं आहेत की ती तरुण मुलं स्वतःच्या सॅकमध्ये फर्स्ट एड छोटी बॉक्स ठेवतात आणि रस्त्यामध्ये कुठे संधी मिळाली तर त्या फर्स्ट एड बॉक्सचा वापर करतात, शाळेमध्ये कॉलेजमध्ये कुठेही करतात. मित्रांनो, फर्स्ट एड हे जीव वाचवण्यासाठी आहे, पेन कमी करण्यासाठी आहे, रिलीफ देण्यासाठी आहे आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी पण आहे. या सगळ्याचं शिक्षण देणं हे रेडक्रॉसचं काम सतत चालू असतं. प्रत्यक्ष आपत्तीमध्ये पण रेडक्रॉसचं काम चालतं, मदत कार्य चालतं. सगळ्या आपत्तींमध्ये आत्तापर्यंत भारतामध्ये रेडक्रॉसने मदत केलेली आहे आणि या व्यतिरिक्त रेडक्रॉसचे दवाखाने पण आहेत, वेगवेगळे डायग्नॉस्टिक पण आहे, पण त्याची माहिती मी आत्ता इथे सांगत नाही. धन्यवाद. थँक्यू.
या सगळ्या व्हॉलंटियरचं आपण टाळ्या वाजवून कौतुक करूयात. अतिशय उत्तम अशी प्रात्यक्षिकं आम्हाला बघायला मिळाली आणि किती सोप्या पद्धतीने लाईफ सेव्हिंग टेक्निक्स एक्झिक्यूट करता येतात हे आम्हाला आत्ताच कळलं. आता यापुढे एक कार्यक्रम असा आहे की योगा प्रात्यक्षिकं आहेत आणि ती योगा प्रात्यक्षिकं करणारे जे विद्यार्थी आहेत ते कामायनी ह्या शाळेतले मतिमंद आणि विकलांग मुलं आहेत. आणि साधारण असं निरीक्षण आहे की ह्या मुलांनी जर योगासनं आणि ह्याची प्रॅक्टिस केली तर त्यांच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही ज्या कमतरता असतात त्या थोड्याफार कमी होऊ शकतात. तर आपण आता पाहूया कामायनी शाळेची मुलं सादर करतायत योगा प्रात्यक्षिकं. कामायनी संस्थेचं आभार मानायचं आहे ज्यांनी मला त्यांच्यात सामील करून घेतलं आहे आणि ते मला त्यांच्यातलं एक मानतात. दुसरं सुपाते सर जे इन्चार्ज आहेत आणि आंबे मॅडम इन्चार्ज आहेत त्यांनी आम्हाला परवानगी दिली या मुलांना शाळेतून बाहेर न्यायला आणि हे प्रेझेंटेशन करायला. इंडियामध्ये more than 20 million people are suffering from mental retardation, out of which 2 million are children. These are the numbers. There are many different types of diseases like Down syndrome is there, cerebral palsy is there, microcephaly is there, autism is there, several type of spectrum of diseases are there. And total number of schools which are present by government aided agencies are extremely few. They cannot cater need of 2 million children at all. That's the thing. But there are several celebrities who have made name, who were mentally retarded, and some of the names I would like to tell. Anyway, I don't have that here. But there are many film stars from Hollywood. They have made names. They are from US, they are from UK, they are from Italy. Very, very big names are there. In India, there is a one name I will tell, all of you will know. This person was stammering, he could not speak at the age of 6. And now you know all of us know him. He is Hrithik Roshan. Hrithik Roshan could not speak properly when he was just 6 years old. There are another Bollywood stars who have undergone depression, psychological problems, and big names. They have recovered from that by trying many different kind of things. Biggest name is Amitabh Bachchan and Shah Rukh Khan. It's all known. I'll stop here now. Request sir to tell a little bit about Kamayani. And नमस्कार. कामायनी विद्या मंदिर गोखलेनगर. स्पेशल चाइल्ड दिव्यांग मुलं आमच्याकडे माननीय खांडेकर साहेब हे सर आमच्याकडे येऊन मुलांना आणि शिक्षकांना योग प्रात्यक्षिक दाखवतात, स्वतः करतात. त्यांना वय विचारलं मी तर त्यांचं रहस्य आहे, मला वाटलं किती 50-60 असेल, 72 वय आहे ना सर तुमचं. तर हे जर रहस्य की त्यांच्याकडून एनर्जी मिळते आम्हाला. खऱ्या अर्थाने ह्या मुलांवर काम करायचं खूप खूप कष्टाचं आहे. ह्यांचं मानसिक वय म्हणजे शारीरिक वय जरी 40-45 असले तरी 5 वर्ष मानसिक वय, ज्या 5 वर्ष मुलाला कळतं नॉर्मल मुलं, हे आमच्या मुलांचं वय 5 वर्ष आहे. शारीरिक वय खूप आहे, मेंटल चॅलेंज मुलं. आता सरांनी 2 दिवसात योग प्रात्यक्षिक जे आपले योग गुरु योगाचार्य रामदेवजी महाराज जे जॉगिंग करतात त्या धर्तीवर त्यांच्या गाण्यावर आम्ही योग प्रात्यक्षिक सादर करीत आहे. तत्पूर्वी संस्था आमची कामायनी विद्या मंदिर इथं मी स्पोर्ट टीचर आहे. त्याचप्रमाणे आमचे वंजारी सर जिथं म्युझिक सिस्टीमला ऑपरेट करतात ते ड्रॉइंग टीचर आहेत. आमची मुलं जरी ही 5 वर्षाची मानसिक वय असले तरी आमची मुलं गॅदरिंगचा सराव करतात. 10 मुलं आमची इंटरनॅशनलला गेलेत, ते गॅदरिंगचा सराव करतात. ज्या वेळी केंद्र सरकारने मेडल मिळालं त्यांना 5 लाख, कुणाला 10 लाख, काय 7 लाख, म्हणजे ह्या मुलांचे इंटरनॅशनल टुर्नामेंट असतात. क्रिकेट, स्केटिंग,
बास्केटबॉल, बॅडमिंटन अशा स्पर्धेमध्ये आम्ही मुलं चमकवतो. आता ही मुलं आमची कमी IQ-वाले आलेत कारण गॅदरिंगचा सराव चालला आहे. खांडेकर सरांनी, त्याचप्रमाणे आंबेकर सर तुमचाही धन्यवाद की आमच्या मुलांना बाहेर पडता येत नाही, की मानसिक वय कमी असल्यामुळं खूप त्यांना सांभाळणं अवघड असतं, त्यांना बोलताही येत नाही. तेजस, तुझं नाव सांग. शाळेचं नाव? तेजस मिसाळ. खूप मुलांना बोलता येत नाही, काय बरेच प्रॉब्लेम असतात. तर सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि खांडेकर साहेब योग्य जॉगिंग चालू करतील. वंदन मेरे देश, 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 पूजन अर्चन आराधन, पूजन अर्चन आराधन अभिनंदन मेरे देश, वंदन मेरे देश, वंदन मेरे देश, वंदन मेरे देश, वंदन मेरे देश, पूजन अर्चन आराधन, पूजन अर्चन आराधन अभिनंदन मेरे देश, वंदन मेरे देश, वंदन मेरे देश, वंदन मेरे देश, अभिनंदन मेरे देश. घुटना थोड़ा मुड़ता है ना, सामने के सारे मसल्स कितने सुंदर हो जाएंगे. पूरा खूबसूरत बना के भेजेंगे आपको घर. लोग कहेंगे क्या बात है, बड़े खूब सुंदर बन, खूबसूरत हो गए. स्वस्थ बनना, सुंदर बनना है. मैंने कहा ना, ये कुछ इच्छाएं सबकी कॉमन है ना. स्वस्थ बनना चाहते हैं, शक्तिशाली बनना चाहते हैं, सुंदर, समृद्ध, सफल, सुखी, शांत होना चाहते हैं. ये पूरा तुझसे पाई माँ की ममता और पिता का प्यार, तुझसे पाई माँ की ममता और पिता का प्यार, तेरे अन्न हवा पानी से देह हुई तैयार, तेरे अन्न हवा पानी से देह हुई तैयार, तेरी मिट्टी मिट्टी कब है, कब है चंदन मेरे देश, वंदन मेरे देश, वंदन मेरे देश, तेरी मिट्टी मिट्टी कब है चंदन मेरे देश, वंदन मेरे देश, वंदन मेरे देश. जो अपना कर्तव्य कर्तव्य उसी पर न्योछावर हो जाना, जो अपना कर्तव्य उसी पर न्योछावर हो जाना. ऐ मनुष्य तेरे जीवन का कुछ भी नहीं ठिकाना, जो अपना कर्तव्य उसी पर न्योछावर हो जाना. ऐ मनुष्य तेरे जीवन का कुछ भी नहीं. वंदन मेरे देश, वंदन मेरे देश, अरे वंदन मेरे देश,
आवाजें भी करवाए। लंबा लंबा श्वास भरना। और कल भी कहा था, आज भी गा रहे हैं भजन। मैं एक व्यक्ति नहीं, मैं संपूर्ण राष्ट्र का प्रतिनिधि हूं। मुझमें भारत बसता है। मैं चलता हूं तो भारत चलता है, मैं बोलता हूं तो भारत बोलता है। मेरा चरित्र ही राष्ट्र का चरित्र होता है। व्यक्ति व्यक्ति के, एक एक इंसान के चरित्र से हिंदुस्तान का चरित्र बनता है। मैं एक व्यक्ति नहीं, मैं संपूर्ण राष्ट्र की अभिव्यक्ति हूं। मैं एक व्यक्ति नहीं, मैं भगवान का प्रतिनिधि हूं, ऋषियों का प्रतिनिधि हूं, रामकृष्ण का प्रतिनिधि हूं, गौतम कड़ा जमनी पाणिनि पतंजलि बुद्ध महावीर का, प्रॉफेट मोहम्मद साहब का, ईसा मसीह का, महान आत्माओं का प्रतिनिधि हूं। मैं स्वयं ब्रह्म हूं। अपने विराट स्वरूप के बारे में सुबह उठ करके ही सोचें। ऐसा जिनका माइंड सेट होगा, फिर वो कभी जीवन में अपसेट नहीं हो सकते। लंबा लंबा श्वास, फिर प्रेस करके। सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून कामायनीचं थँक्यू गुड. मला असं वाटतं आहे की कामायनीसारख्या अनेक शाळांना अनेक लोक मदत करत असतील. कोणी खाऊ वाटत असेल, कोणी अन्न, कोणी कपडे आणि कोणी ज्ञान. पण ही जी सेवा आहे, जे आपले गुरुजी करतायत सर, ही जी सेवा हे करतायत, ही समाजसेवा नसून मानवसेवा आहे असं मला वाटतं आहे. तेव्हा सगळ्यांनी यांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. आत्ताच त्यांचं वय मी ऐकलं 27 आणि तेवढीच एनर्जी आपण बघितली. तेव्हा 72कडनं जर 27कडे जायचं असेल तर सगळ्यांनी योगा केलंच पाहिजे. धन्यवाद सर. आपल्यामध्ये विज्ञान भारतीचे डॉक्टर रमेशजी वैद्य इथे उपस्थित आहेत. सरांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि तेजच दाखवत आहे की त्यांना हा कामायनीचा कार्यक्रम खूप आवडलेला आहे. तेव्हा या मुलांना शाबासकी देण्यासाठी डॉक्टर रमेशजी वैद्य यांनी वर यायचं आहे आणि त्यांना प्रशस्तीपत्रक द्यायचं आहे. आधी आपण गुरुशिष्यप्रमाणे गुरूंचा सत्कार करूया आणि त्याच्यानंतर त्यांच्या शिष्यांचा. आणि ही सेवा त्यांनी अखंड चालू ठेवावी असं मला वाटतंय. हॅलो, कालायचं कसं वाटलं? चांगलं वाटलं. आधी गुरूंचा सत्कार होणार आहे. दैवत लिमन. निवन सरांचा उत्साह सगळ्यांनीच पाहिला आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्या वाजवणं हा सुद्धा एक व्यायाम आहे. दिलीप वंजारी सर. या मुलांच्या आयुष्यात तर सुगंध पसरला आहे, पण फुलांचा सुगंध त्यांच्या गुरुपर्यंत आपण पोहोचवतो आहोत विज्ञान भारतीतर्फे. दिलीप वंजारी तिथे नेऊन द्यायचं आहे, त्यांच्याकडे नेऊन दे. मोरे नावसी. मोरे सर, तू नेऊन देणार? तू देऊन देणार तिकडे? हां, मग तिकडे सरांना नेऊन द्यायचं, त्या सरांना. मोरे नावसी, मोरे मावशी यांचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. टाळ्या वाजवा, थकू नका.
अजित जाधव. आकाश मोहिते. यश कोण आहे? यश कोण आहे? थांब, थांब. तुझं आलं की मी बोलवते ते. सागर गायकवाड. हर्षवर्धन. पटकन